तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी धर्मादाय आयुक्त तसेच महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर कसा काय करायचा आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच धर्मादाय आयुक्त महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी 599 पेजेसचे अतिशय महत्त्वाचे असणारे विद्यार्थ्यांनो PDF तयार केलेले आहे. तर हे PDF तुम्हाला हवे असेल तर काय करायचं आहे, या नंबरवर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप करायचा आहे. तुम्ही हा सुपर क्लास पाहून PDF घेत असाल 250 मध्ये ही PDF तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच आपल्या सर्वांना जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. याच्यामध्ये A to Z कव्हर केलेलं आपण आहे. तर चला, इच्छुक असाल तर लवकर मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर आणि चॅनलला सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्नामध्ये विचारले की धर्मादाय आयुक्त हे जे पद आहे तो कशाच्या अखत्यारीत येणारे आहे ते विचारलेलं आहे. धर्मादाय आयुक्त हे पद कशाच्या अखत्यारीत येते? शिक्षण मंत्रालय, वन मंत्रालय, सामान्य प्रशासन विभाग किंवा पोलीस विभाग. तर ऑप्शन्समध्ये 3 म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत या ठिकाणी धर्मादाय आयुक्त हे पद येते. प्रश्न दुसरा कव्हर करूया. मृत्युंजय या कादंबरी ही जी कादंबरी आहे ती कोणाची आहे ते सांगायचं आहे. कादंबरी महत्त्वाची आहे, TCS ने विचारलेला प्रश्न आहे. कादंबरीचं नाव मृत्युंजय. शिवाजी सावंत, विश्वास पाटील, विष्णू खांडेकर किंवा साने गुरुजी. तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांची आहे हे लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया तिसरा. महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे वृत्तपत्र कोणते होते? त्यांच्या कार्यावर सतत टीकाच करत असायचे ते वृत्तपत्र कोणतं आहे? निबंधमाला, सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश किंवा सुबोध पत्रिका. तर निबंधमाला हे वृत्तपत्र महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे एक वृत्तपत्र होते, लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न चौथा. तर पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी पुढीलपैकी कोणती आहे? पंचगंगा नदीचा भाग नसलेली ऑप्शन्समध्ये नद्या दिलेल्या आहेत, भोगावती, कासारी, भीमा किंवा सरस्वती. तर भीमा ही जी नदी आहे तर पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी असलेली दिसते. प्रश्न पाचवा. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणते शब्द समाविष्ट आहेत? दिलेल्या पर्यायापैकी सरनाम्यामध्ये समाविष्ट असलेले सांगायचे आहेत. स्पेशली धर्मनिरपेक्षता, गणराज्य, समाजवादी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्षता ह्या सर्व शब्दांचा समावेश सरनाम्यामध्ये राज्यघटनेच्या झालेला. प्रश्न 6वा विचारलेला असा की पुढीलपैकी कोणता प्राणी निडारिया प्राणी संघात मोडणारा आहे? निडारिया प्राणी संघामध्ये जेलीफिश, रोहू, कटला किंवा वरील नाही. तर या ठिकाणी देतो जेलीफिश हा जो प्राणी आहे तो निडारिया प्राणी संघामध्ये एक मोडणारा असलेला लक्षात येतो. प्रश्न 7वा. कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश भाषा ही भारतीय नाही या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. तर इंग्लिश भाषा भारतीय नाही कोणत्या परिशिष्टानुसार? 4थे परिशिष्ट, 6वे, 8वे किंवा 5वे परिशिष्ट. तर परिशिष्ट 8व्यानुसार विद्यार्थ्यांनो भारतीय भाषा ही इंग्रजी भाषा ही भारतीय भाषा नाही या परिशिष्टामध्ये 22 भाषांचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न 8वा. दख्खन पठाराच्या उत्तरेला कोणते पर्वत स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणत्या पठाराच्या आणि कोणत्या दिशेला? दख्खन पठाराच्या या ठिकाणी उत्तरेला विचारलेला आहे. सातपुडा, धूपगड, दोडाबेटा किंवा वरीलपैकी सर्व. तर सातपुडा हे पर्वत दख्खन पठाराच्या कोणत्या? तर उत्तरेला स्थित असलेले दिसते. प्रश्न 9व्या क्रमांकाचा. विधान परिषदेची निर्मिती करण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो कोणाकडे आहे? विधान परिषदेची निर्मिती करण्याचा ऑप्शन्समध्ये दिलेले राज्य विधिमंडळ, संसद, राष्ट्रपती किंवा या ठिकाणी वरीलपैकी कोणीही नाही. तर भारतीय संसदेकडे विद्यार्थ्यांनो विधान परिषद निर्मिती करण्याचा जो अंतिम अधिकार आहे संविधानाने ठेवलेला दिसतो. प्रश्न 10वा पाहूया. तर मकालू शिखराची एकूण जी उंची आहे ती विचारलेला आहे की किती येते? हा प्रश्न विद्यार्थ्यांनो विचारलेला होता पोस्टमॅन भरतीला, ठीक आहे, TCS ने. मकालू शिखराची उंची सांगायची आहे. 8464 मीटर आहे का? 8468, 8463 किंवा खालचा एक पर्याय. तर 8463 एवढी मकालू शिखराची मीटरमध्ये उंची असलेली लक्षात येते.
कव्हर करूया प्रश्न 11वा. संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात? अतिशय महत्त्वाचे जे कलम आहे ते एक आहे ज्याला की संविधानाचा आत्मा म्हणतात. कलम 32, कलम 33, 35 किंवा कलम 40. कलम 32ला संविधानाचा आत्मा असे संबोधले जात असते, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 12वा पाहूया. भारतातील सर्वात लांब धरण सांगायचं आहे की कोणतं आहे? स्पेशली लांब धरण विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये धरण दिलेले: इंदिरा सागर धरण, भाकरा धरण, हिराकूड धरण किंवा नागार्जुन सागर. ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 म्हणजेच कोणते? हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब असलेले एक धरण लक्षात येते. प्रश्न 13वा कव्हर करूया. तेलताड प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित असलेला एक प्रकल्प आहे? प्रकल्पाचं नाव तेलताड विचारलेलं. कणकवली, राजेवाडी, कागल किंवा भुसावळ. तर ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो कणकवली, ज्या ठिकाणी तेलताड प्रकल्प असलेला दिसतो. प्रश्न या ठिकाणी 14वा. कोणत्या किरणाची भेदनशक्ती सर्वात कमी असते आणि सर्वात जास्त असलेले हे पाहूया कोणता आहे? सर्वात कमी भेदनशक्ती असलेले किरण कोणते आहेत? गॅमा किरण, अल्फा किरण, बीटा किरण किंवा वरीलपैकी सर्व. तर अल्फा किरणाची भेदनशक्ती विद्यार्थ्यांनो सर्वात कमी असते हे लक्षात येते आणि गॅमा किरणाची सर्वात जास्त भेदनशक्ती असलेली लक्षात घ्यायची आहे. कव्हर करूया प्रश्न 15वा. दाट जंगलांनी व्यापलेला महाराष्ट्रातील कोणता एक जिल्हा आहे? त्याच्या एवढं जंगल जे आहे कोणत्याही दुसऱ्या जिल्ह्याला नाही, दाट जंगलांनी व्यापलेला. गडचिरोली, जालना, सांगली किंवा अमरावती. तर गडचिरोली हा जिल्हा जो आहे दाट जंगलांनी व्यापलेला एक महाराष्ट्रातील जिल्हा दिसतो. प्रश्न 16वा पाहूया. धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये कोणते विषारी अल्कलॉइड असते ते विचारलेलं आहे. कशा कशामध्ये? धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये. या ठिकाणी पॅफिक ॲसिड, निकोटीन, धतुरीन किंवा वरील नाही. तर धतुरीन नावाचे विद्यार्थ्यांनो अल्कलॉइड कशामध्ये असते? धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये असलेले दिसते. कव्हर करूया. पुढचा प्रश्न आहे 17वा. तर विचारलेले की घटक राज्याचा संचित निधी जो आहे सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो? घटक राज्याचा म्हटलं तुम्हाला उत्तर समजले असेल. तर पाहूया. राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान. तर राज्यपाल यांच्याकडे घटक राज्याचा संचित निधी जो असतो तो सुरक्षित ठेवण्याचा अधिकार असतो हे कळते. प्रश्न 18वा. भाजा लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते? लेणीचं नाव भाजा लेणी विचारलेली आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले कागल, खंडाळा, भंडारा किंवा राजेवाडी. तर खंडाळा या ठिकाणी भाजा लेणी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे की आहे असे. प्रश्न 19वा कव्हर करूया. सोनेरी तंतू क्रांती जी आहे पुढीलपैकी कशासाठी झालेली होती? क्रांतीचं नाव आहे या ठिकाणी सोनेरी तंतू क्रांती. सुपारी, कात, ताग किंवा वरीलपैकी सर्व. तर तागाशी संबंधित झालेली क्रांती कोणती होती असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सोनेरी तंतू क्रांती होती कळते. प्रश्न 20वा. तर नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. नव्या संसदेला एकूण किती प्रमुख दरवाजे आहेत किंवा त्यांचे नाव काय आहे? ज्ञान दरवाजा, कर्म दरवाजा, शक्ती दरवाजा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. नवीन संसदेला 3 प्रमुख दरवाजे आहेत. शक्ती दरवाजा, त्याच्यानंतर कर्म दरवाजा, ज्ञान दरवाजा हे 3 प्रमुख दरवाजे असलेले लक्षात येतात. प्रश्न 21वा पाहूया. इशारा हा अतिशय प्रसिद्ध जो ग्रंथ आहे पुढीलपैकी कोणाचा आहे? ते समाजसुधारक कोणते आहेत ज्यांचा ग्रंथ इशारा आहे? महात्मा गांधी आहेत का? महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज किंवा विनोबा भावे? तर महात्मा फुले यांचा इशारा हा प्रसिद्ध असलेला एक ग्रंथ आहे. प्रश्न 22वा पाहूया. बिंदुसरा धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? धरणाचं नाव या ठिकाणी बिंदुसरा विचारलेले. बीड, ठाणे, वर्धा किंवा पुणे. तर बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा धरण स्थित असलेले लक्षात घ्यायचे आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23वा. तर येसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? कव्हर केलेला प्रश्न आहे. येसाजी कंक जलाशय असे पानशेत धरणाचे आहे का? भाटघर धरण, वरील नाही किंवा वरसगाव धरण? तर भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? येसाजी कंक जलाशय असे असलेले कळते.
24व्या प्रश्नात विचारलेलं की राष्ट्रीय गीताचे गायन सर्वप्रथम कोणाच्या अधिवेशनामध्ये झालेले होते? ते कोणाच्या अधिवेशन होते ज्यामध्ये सर्वप्रथम भारतीय राष्ट्रगीत जे आहे गायनात आलेले आहे? तर आत्मीय सभा, राष्ट्रीय काँग्रेस, मजूर पक्ष किंवा स्वराज्य पक्ष. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम जे आहे, यापूर्वी कुठेही नाही, सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे आहे राष्ट्रगीत गाण्यात आलेले होते. प्रश्न 25वा पाहूया. महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पुढीलपैकी कोणते आहे? सोपा प्रश्न आहे. संत चळवळीचे केंद्र आपल्याला सांगायचं आहे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? कोल्हापूर, पंढरपूर, आळंदी किंवा वरीलपैकी नाही? तर पंढरपूरला सर्वांनाच माहित आहे. पंढरपूरला संत चळवळीचे प्रमुख केंद्र असे संबोधतात. प्रश्न 26वा पाहूया. कुस्ती या खेळाशी संबंधित असलेला जो व्यक्ती आहे तो कोण आहे? तुम्हाला पर्याय पाहताच किंवा वाचताच तुम्हाला उत्तर लक्षात येईल असे पर्याय आहेत. तर कुस्ती खेळाशी विचारलेला आहे संबंधित कोण आहेत? सचिन तेंडुलकर नाही, सौरभ गांगुली नाही, विराट कोहली पण नाही. सर्वांनाच माहित आहे ओमप्रकाश दहिया यांनी कुस्ती खेळाशी संबंधित आहेत. आणि इतर सर्व जे आहे सर्वांनाच माहित आहे म्हणजेच काय, क्रिकेटशी संबंधित आहे. कव्हर करूया प्रश्न पुढचा. 27व्या प्रश्नात विचारलेले की आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणी लिहिलेले होते? ते महिला व्यक्ती कोण आहेत ज्यांनी आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र लिहिलेले आहे? पंडित रमाबाई आहेत का, काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे किंवा सरोजिनी नायडू? तर त्यांनी आहेत काशीबाई कानिटकर यांनी आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र लिहिलेले आहे, हे कळते. प्रश्न 28वा पाहूया. तर विचारलेलं की महात्मा गांधी कोणत्या देशातून परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जात असतो? तुम्हाला जर माहीत नसेल तर महात्मा गांधी हे एका देशातून परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिवस हा साजरा केला जात असतो. तर ते देश इंग्लंड आहे का, जर्मनी, इटली किंवा आफ्रिका? तर आफ्रिकेमधून विद्यार्थ्यांनो 22 वर्ष राहून परतल्या कारणास्तव महात्मा गांधी यांनी भारतीय प्रवासी दिवस हा साजरा केला जात असतो. प्रश्न 29वा पाहूया. भारत व चीन या दोन देशांदरम्यान पुढीलपैकी कोणता युद्ध सराव होतो हे विचारलेलं आहे. दोन देश आहेत भारत व चीन. ऑप्शन्समध्ये दिलेले विद्यार्थ्यांना ठिकाणी मित्रशक्ती, शक्ती, हरिमाऊ किंवा वरीलपैकी नाही? तर भारत चीन दरम्यान विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच मित्रशक्ती हा जो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो युद्ध सराव आहे तो होतो. प्रश्न 30वा पाहूया. नेहरू रिपोर्टला खालीलपैकी कोणी फेटाळून लावलेले होते? ते कोण आहेत ज्यांनी नेहरू रिपोर्टला फेटाळलेले आहे? मुस्लिम लीग, महासभा, वरील दोन्ही किंवा राष्ट्रीय काँग्रेस? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये योग्य राहील 3, महासभा, मुस्लिम लीग या दोघांनीही नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले होते. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, सर्वांना ऐकून घ्यायचं आहे. तर धर्मादाय आयुक्त असो विद्यार्थ्यांनो किंवा महानगरपालिकेसाठी कोणतेही पद असो, 599 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे दोन्ही पदासाठी. PDF तुम्ही जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर तुम्हाला काय आहे विद्यार्थ्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला सध्या हे PDF 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला 350 पर्यंत हे तुम्हाला पडणार आहे जर ही संधी मिस केली तर इच्छुक असाल तर या नंबरवर व्हॉट्सअप लगेच करून घ्या. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल, जेव्हा पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याची जी नोटिफिकेशन आहे ना सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल, इतर कोणालाच मिळणार नाही. तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, एकदम फ्री असते. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल, सर्वांनी नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.